So once again, welcome all student in lecture number 1 of the unit 6, that is Servlet, and it is for 14 marks in MSBT examination. So we will start the Servlet chapter. So first we will see one. So we will start the lecture number 1 of unit 6, that is Servlet. So we have implemented many programs in last 5 chapters, but every time the output or the response will be same. Okay, means we have creating a static application. Okay, static application, but using the uh, servlet, the means before going to start the servlet we will see. So it is servlet is basically used for web pages. Basically the servlet is used for web pages or web application. This is a one major difference between the previous programs and this servlet program. Servlet is used for developing a web application or some websites. But before going ahead, we should know, or we have to know that there are two types of web application. There are two types of web application. One is static application and another is dynamic application, or static page and dynamic page. Means what? स्टॅटिक आणि डायनामिक पेज म्हणजे काय? जर एखादा आपण वेब ॲप्लिकेशन किती वेळाही रन केलं तर त्याचं जे आउटपुट आहे, बरोबर आहे, त्याचा जो काही कंटेंट आहे तो कंटेंट सेमच दिसेल. मीन्स देर मे बी thousands of requests, the output of that web page is similar. तुम्ही किती लोकांनी ते एक वेब पेज ओपन केलं तर त्याचं आउटपुट जर सेम असेल त्याला स्टॅटिक पेज असं म्हणतात. आणि डायनॅमिक पेज म्हणजे काय की उदाहरणार्थ आपण बघा, लॉग इन करतो, बरोबर आहे, एखाद्या वेबसाईटला किंवा एखाद्या ॲप्लिकेशनला आपण लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की वेलकम ABC, वेलकम XYZ, बरोबर आहे. होम पेज असेल तर त्याचा कंटेंट सेम आहे, परंतु जसं आपण लॉग इन केल्यानंतर एखादा आपण फॉर्म भरला, नंतर फॉर्म जो काहीतरी जनरेट होतो, बरोबर आहे, किंवा आपला फक्त रिझल्ट आपल्याला दिसतो, आपण MSBTचा रिझल्ट बघतो, बरोबर आहे. तर त्याचं आउटपुट जे आहे हे प्रत्येकाचं आउटपुट काय आहे वेगळं आहे. म्हणजे असे काही त्याच्यातले पेजेस आहेत की तिथं त्याचं आउटपुट हे काय आहे ते वेगळं येतं. प्रत्येक रिक्वेस्टला वेगळं आउटपुट येऊ शकतो. तर त्याला आपण काय म्हणायचं? डायनॅमिक पेज म्हणायचं. त्याला म्हणायचं डायनॅमिक. स्टॅटिक पेज म्हणजे काय? समजा आपल्याला एखादा सिलेबस डाउनलोड करायचा, तर तो कितीही लोकांनी त्याला रिक्वेस्ट केली तर ते आउटपुट सेमच राहतं, त्याला म्हणायचं स्टॅटिक पेज. आणि डायनॅमिक पेज म्हणजे काय? त्याचं आउटपुट हे वेगवेगळे. उदाहरणार्थ इनबॉक्स आहे, आपल्याला मेल ओपन करायचा आहे, बरं, लॉग इन केल्या, होम पेज सेम आहे, परंतु लॉग इन केल्यानंतर प्रत्येकाचं तुम्हाला काहीतरी हॅलो वेलकम, बरोबर, सक्सेसफुली साइनड इन, तुमचं नाव येईल, बरोबर आहे. तर प्रत्येकाचं युजरचं नाव वेगळं आहे. मग ते जो कंटेंट आहे ना, तो कंटेंट म्हणतो मी त्या पेजवरचा, हा वेगळा असेल. तर वेगळा जर
असेल म्हणजे ज्या ठिकाणी वेगळा येतो त्याला आपण त्या पेजला डायनॅमिक पेज असं म्हणतात. सो इट विल बी क्रिएटेड ऑर द रिस्पॉन्स म्हणजे ज्यावेळेला क्लायंट रिक्वेस्ट करतो सर्व्हरला त्याला आपण वेब सर्व्हर असं म्हणतो. मग हे जे डायनॅमिक पेज आपल्याला त्याचं आउटपुट द्यायचं आहे क्लायंटला, बरोबर, ज्याने रिक्वेस्ट केल्या, इट विल बी हेल्प or it will be implemented using servlet. That web server or that server will take help of the servlet. It will take help of that servlet to generate that dynamic page. Okay, so in this diagram you can see इथे बघा हा client आहे. So client will make request to the web server. So how it will give the request? How it will give the request? Request means what? Okay, request means what? So request means it will give request through web browser. Okay, it will give the request to the server through the web browser. It will give some specific URL. तो काय करणार आहे, एक ठराविक टाईपची URL त्याला सर्व्हरला देणार आहे. ओके, थ्रू द वेब ब्राउझर्स. आता आपण म्हणतोय गुगल क्रोम, मोझिला, बरोबर, हे काय आहेत, वेब ब्राउझर्स आहेत. त्या ब्राउझरच्या माध्यमातून तो काय करणार आहे, त्या सर्व्हरला म्हणजे ती रिक्वेस्ट देणार आहे. आणि सर्व्हर काय करणार आहे, सर्व्हलेटच्या मदतीनं त्याचं जे आउटपुट आहे त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स म्हणतो. इट विल गिव्ह द रिस्पॉन्स बॅक टू दॅट क्लायंट. ओके, सो दिस इज अ ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ दॅट और इट विल ओव्हरऑल वर्किंग ऑफ दॅट सर्व्हलेट. मग ते सर्व्हलेट काय असतं, त्यासाठी कोणते कोणते क्लासेस लागणार, इंटरफेसेस लागणार, बरोबर आहे, त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड लागणार, हे आपण काय करणार आहोत, पुढे आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. हे थोडंसं याच्यामध्ये काही वास्ट मेथड आहेत किंवा काही वास्ट क्लासेस आहेत. तर हे आपण सगळं बघणार आहोत. म्हणजे हे काय कमांड प्रॉम्प्टवर सगळं काय होणार नाही. आलं का लक्षात? याला काही वेगवेगळे वेब सर्व्हर म्हणजे याला आपण काय म्हणतो, त्याला कंटेनर इन्स्टॉल करावं लागतं. उदाहरणार्थ टॉमकॅट सर्व्हर, ह्याला जेडीके तर लागतच, परंतु बाकीच्या सुद्धा त्याला कंटेनरची गरज आहे. उदाहरणार्थ टॉमकॅट सर्व्हर आपण इन्स्टॉल करून बघणार. लक्षात आलं काय? बघा, मग त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो कसा आहे, वेब पेजच्या माध्यमात आहे. म्हणजे दिसायला तुम्हाला काय दिसणार, एक वेब पेज तुम्हाला काय दिसणार, आउटपुट म्हणून दिसणार. लक्षात आलं? तर फर्स्ट वी विल सी सम इंट्रोडक्शन टू सर्व्हलेट. आता याच्या काही थेरॉटिकल आपण आज बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू सर्व्हलेट बघा. So servlet are the Java program that runs on the Java enabled web server or application server. ओके, तर हे काय आहेत, एक जावा प्रोग्राम्सच आहेत सर्व्हलेट म्हणजे सुद्धा, परंतु ते कुठं रन होतात, जावा एनेबल्ड वेब सर्व्हर किंवा ऍप्लिकेशन सर्व्हर रन होतात. दे आर यूज टू हँडल द रिक्वेस्ट ऑब्टेन फ्रॉम द वेब सर्व्हर. दे आर यूज टू हँडल द रिक्वेस्ट ऑब्टेन फ्रॉम द वेब सर्व्हर, प्रोसेसेस द रिक्वेस्ट अँड प्रोड्युसेस द रिस्पॉन्स. बरोबर आहे. वेब सर्व्हर वरून काय होणार आहे, सर्व्हलेट कसे, वेब सर्व्हर मध्ये काय येणार, ती रिक्वेस्ट येणार आहे आणि ते जे सर्व्हलेट आहे ती काय करणार, जी काय रिक्वेस्ट आहे म्हणजे त्याने काय इनपुट दिलेलं आहे त्याला काय करणार, प्रोसेस करणार आणि त्याचा जो रिझल्ट आहे त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. इट विल प्रोड्यूस द रिस्पॉन्स अँड देन सेंड रिस्पॉन्स बॅक टू दॅट वेब सर्व्हर. सर्व्हलेट टेक्नॉलॉजी इज यूज टू क्रिएट वेब ऍप्लिकेशन. आपण मगाशी आपण बघितलं की आपण सर्व्हलेट का वापरतो, तर वेब ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी वापरणार. सर्व्हलेट टेक्नॉलॉजी युजेस जावा लँग्वेज. तर सर्व्हलेट मध्ये आपण काय वापरणार आहोत, जावा लँग्वेज वापरणार आहोत टू क्रिएट वेब ऍप्लिकेशन्स. देन व्हॉट इज सर्व्हलेट. तर ह्याची पण काही थेरॉटिकल काही याला कन्सेप्ट आहेत. तर त्या काय आहेत बघा. व्हॉट इज सर्व्हलेट. सर्व्हलेट कॅन बी डिस्क्राइब्ड इन मेनी वेज डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट. सर्व्हलेट इज टेक्नॉलॉजी विच इज यूज टू क्रिएट वेब ऍप्लिकेशन. पुन्हा मगाची लाईन आहे की ही कशासाठी वापरणार आहोत, बेसिकली यूज करायचं, क्रिएट वेब ऍप्लिकेशन. हे डोक्यात तुम्ही लक्षात ठेवा की वेब ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी, वेब पेज तयार करण्यासाठी आपण वापरणार आहोत. सर्व्हलेट इज अन एपीआय that provides many interfaces and classes including documentation. तर हे काय करणार आहे, सर्व्हलेट is an API application programming interface. It provides many interface and classes including document. हे वेगवेगळ्या पद्धतीचे काय आहेत, याच्यामध्ये इंटरफेसेस आणि क्लासेस आहेत, ते आपण बघणार आहोत. सर्व्हलेट इज अन इंटरफेस दॅट मस्ट बी इम्प्लिमेंटेड फॉर क्रिएटिंग एनी सर्व्हलेट. ओके, सर्व्हलेट इज अ क्लास that extends the capability of server and responds to the incoming request. It can respond to any request.
वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे एक थाउजंड्स ऑफ रिक्वेस्ट विल बी हँडल बाय दॅट सर्व्हलेट. ओके, असं काय नाही की त्याला एकच रिक्वेस्ट येऊ शकते, असं नाही. तो कितीही तुम्हाला त्याला रिक्वेस्ट, त्याला प्रत्येक रिक्वेस्टला तो काय करणार आहे, रिस्पॉन्स करणार आहे ऍट अ टाइम. जरी त्याला ऍट अ टाइम थाउजंड्स ऑफ रिक्वेस्ट आले तरी त्याला प्रत्येकाचं आउटपुट हे काय असू शकतं, वेगळं असू शकतं. सर्व्हलेट इज अ वेब कंपोनंट दॅट इज डिप्लॉयड ऑन द सर्व्हर टू क्रिएट डायनॅमिक वेब पेज. ओके, मग अशी आपण हे बघितलंय की इज अ वेब कंपोनंट दॅट इज डिप्लॉयड ऑन द सर्व्हर. हे कुठं आहे, सर्व्हलेट सर्व्हरवर आहे. टू क्रिएट डायनॅमिक वेब पेज, हे पण खूप महत्वाचं आहे. डायनॅमिक वेब पेज फक्त नाही तर ते डायनॅमिक आपल्याला करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर here you can see the working. Initially we have already discussed some working of how the servlet is work. सर्व्हलेट कसं वर्क होतं तर त्याचीच एक डायग्राम काय केलेलं आहे इथे दिलेलं आहे बघा. हे क्लायंट आहे. क्लायंट म्हणजे आपला, आपण क्लायंट म्हणजे काय, आपण काहीतरी इनपुट देतो त्या प्रोग्रामला, बरोबर. कशाच्या माध्यमातून देणार आहे, कॉम्प्युटरवर देणार आहे. कॉम्प्युटरवर काय ओपन करणार आहे, आपण ब्राउझर ओपन करणार आहे. आणि ते जे इनपुट देतो त्यालाच आपण रिक्वेस्ट असं म्हणतो, बरोबर. एखादी आपण वेबची आपण URL टाकतो, वेबची URL टाकतो, बरोबर, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, रिक्वेस्ट असं म्हणणार आहे, बरोबर. तर इट विल गिव्ह रिक्वेस्ट टू द सर्व्हर and server will generate a response to that particular request with the help of servlet. Okay, and it will be at a runtime. आणि हे काय करणार आहे बघा, सर्व्हर काय करणार आहे, it will give the output or response back to that client with the help of HTML. ओके, तर HTML फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, त्याचं आउटपुट म्हणजे वेब पेज मध्ये काय दिसणार आहे, त्याचं आउटपुट हे दिसणार आहे. ओके, रिस्पॉन्स इज सेंट टू द क्लायंट, बरोबर आहे. तर हा क्लायंट आहे. वेब ब्राउझर मध्ये ती रिक्वेस्ट म्हणजे काय, वेब ब्राउझर मध्ये ती काहीतरी URL टाकणार, बरोबर आहे. मग त्यानंतर आपण वेगवेगळं त्याच्यावर काय करणार, पेजेस मधलं जो काय आपण इनपुट दिलेला आहे, बरोबर आहे, त्या पद्धतीने त्याच्यावर काय ते वर्क करणार आणि सर्व्हर वर्क करून सर्व्हलेटच्या माध्यमातून ते काय करणार, बॅक टू रिस्पॉन्स कुठे येणार आहे, तो क्लायंटला देणार. हे फक्त इथं डायग्रामॅटिकली तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा सर्व्हलेटचे. द सर्व्हलेट्स आर व्हेरी इफिशियंट इन देअर परफॉर्मन्स त्याचा चांगला आहे. अँड गेट एक्झिक्युटेड इन द ऍड्रेस स्पेस ऑफ बिलॉंगिंग वेब सर्व्हर. म्हणजे काय की क्लायंट न जरी रिक्वेस्ट दिली, त्याला जरी तिथं आउटपुट क्लायंट साईडला दिसत असलं तर ऍक्च्युअली हे कुठं एक्झिक्यूट होत असतं, ते सर्व्हर साईडलाच एक्झिक्यूट होते आणि त्याचा रिस्पॉन्स हा फक्त काय दिलेला असतो तुम्हाला दिसत असतो. लक्षात आलं काय बघा, हे तुमच्या क्लायंट साईडला एक्झिक्यूट होत नाही. म्हणजे आउटपुट दिसतंय परंतु ते कुणाच्या ऍड्रेस स्पेस म्हणजे कुणाच्या मेमरीमध्ये एक्झिक्यूट होत असते, सर्व्हरच्या मेमरी स्पेस मध्ये एक्झिक्यूट होत असते. अँड द सर्व्हलेट्स आर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे की हे याला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर हे तुम्ही रन करू शकता. इट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आता नेक्स्ट काय बघा, लाईफ सायकल ऑफ सर्व्हलेट. So there are three methods or stages, okay, of life cycle of servlet. So these methods are init, service and destroy. These are init, service and destroy. Here we can see with the help of diagram the life cycle of servlet. Okay, life cycle of servlet. So here is a web server. It gives the request to the servlet. Okay, म्हणजे काय होणार आहे, पहिल्यांदा क्लायंट वेब सर्व्हरला रिक्वेस्ट करणार आहे, परंतु वेब सर्व्हर with the help of servlet it give back response to the client. बरोबर आहे का बघा. तर there are three methods. First is init, service and last is destroy. So these are the three methods or these are the life cycle of the servlet. So init means what. आता init काय करायचं बघा, ज्यावेळेला पहिल्यांदा सर्व्हलेट हे वेब सर्व्हरच्या मेमरीमध्ये ज्यावेळेला लोड होते, ओके, when first servlet is loaded in the memory of web server, the init method is called. init method कधी कॉल होते, ज्यावेळेला ते सर्व्हलेट मेमरी मध्ये फर्स्ट टाइम लोड होते त्यावेळेला वेब सर्व्हरच्या, त्यावेळेला init मेथड कॉल होते. किंवा जर आपल्याला काही पॅरामीटर त्याला पास करायचे आहेत, बरोबर आहे, काहीतरी पॅरामीटर द्यायचे आहेत, तर त्यावेळेला सुद्धा काय होते, init मेथड ही कॉल होते. देन नेक्स्ट इज सर्व्हिस मेथड. बट वन थिंग इज दॅट init मेथड, init जी मेथड आहे, इट इज कॉल्ड ओनली वन्स. इट इज कॉल्ड ओनली वन्स, म्हणजे इनिशियलायझेशन जे आहे ते फर्स्ट टाइम एकदाच होते. नेक्स्ट इज सर्व्हिस. बट सर्व्हिस मेथड कॅन बी कॉल्ड मल्टिपल टाइम्स. म्हणजे जेवढ्या वेळेला तुम्हाला रिक्वेस्ट येतील त्यावेळेला त्या प्रत्येकाचा रिस्पॉन्स हा वेगळा असणार आहे.
So service will give back response in the form of HTTP. Okay, it will give response back with the help of service method. Okay, नावातच आहे service. It will give the service to that corresponding request. Then, but it will be called many times. हे काय होते, एकापेक्षा जास्त वेळेला ही सर्व्हिस मेथड कॉल होते. आणि लास्ट कुठली मेथड आहे, डिस्ट्रॉय मेथड. डिस्ट्रॉय मेथड कधी कॉल होते, सिमिलरली init method. When first time servlet loaded, it will call init method. When the servlet is removed from the memory, ज्यावेळेला आपल्याला मेमरी मधून ते सर्वलेट रिमूव्ह करायचं आहे सर्व्हरच्या, त्यावेळेला इट विल कॉल द डिस्ट्रॉय मेथड. म्हणजे सुरुवातीला इनिट, शेवटी डिस्ट्रॉय. ओके, मेमरी मधून आपल्याला काय करायचंय, रिमूव्ह करायचं आहे, त्यावेळेला आपण काय करणार आहोत, डिस्ट्रॉय मेथड कॉल करणार आहोत. सो दिस इज द लाईफ सायकल ऑफ सर्वलेट. देन वी विल सी सम steps of how the servlet is executed. हे जे लाईफ सायकल म्हणतोय किंवा ह्या काही मेथड्स आहेत, तर त्याच्या काही स्टेप्स आहेत, अजून काही स्टेप्स आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बघा. फर्स्ट, सर्वलेट क्लास इज लोडेड, सर्वलेट इन्स्टन्स इज क्रिएटेड, इनिट मेथड इज इन्वोक्ड, सर्व्हिस मेथड इज इन्वोक्ड, and last is destroy method is invoked. So these are the 5 steps. Then we will see one by one. First is servlet class is loaded. First कुठले आहे, servlet class is loaded. The class loader is responsible to load the servlet class. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, servlet class हा import करणार किंवा लोड करणार, servlet class. The servlet class is loaded when the first request for the servlet is received by the web container. ज्यावेळेला फर्स्ट पहिल्यांदा रिक्वेस्ट ज्यावेळेला येते सुरुवातीला आणि जी रिसीव्ह केली जाते वेब कंटेनरनं, त्यावेळेला फर्स्ट टाइम काय होणार आहे, म्हणजे स्टेप मध्ये पहिली काय येणार आहे, पहिली स्टेप काय असणार आहे, सर्वलेट क्लास इज लोडेड. नेक्स्ट काय होणार आहे बघा, सर्वलेट इन्स्टन्स इज क्रिएटेड. इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट. पहिल्यांदा क्लास लोड केला, नंतर त्याचा काय तयार होणार आहे, इन्स्टन्स तयार होणार आहे. The web container creates the instance of servlet after loading the servlet class. क्लास लोड केल्यानंतर काय होणार आहे, त्या सर्वलेट क्लासचा इन्स्टन्स तयार करावा लागणार आहे. इट क्रिएट्स द इन्स्टन्स ऑफ सर्वलेट आफ्टर लोडिंग द सर्वलेट क्लास. द सर्वलेट इन्स्टन्स इज क्रिएटेड ओनली वन्स इन द सर्वलेट लाईफ सायकल. हे मग फक्त काय होणार आहे, हे एकदाच होणार आहे. ऑब्जेक्ट तयार करायचं, सर्वलेट इन्स्टन्स इज क्रिएटेड ओनली वन्स. थर्ड काय बघा, इनिट मेथड इज इन्वोक्ड. मग अशी आपण बघितली इनिट मेथड इज इन्वोक्ड. The web container calls the init method only once. हे मगाशी पण बघितलं, फक्त एकदाच कॉल होते, only once, after creating the servlet instance. सर्वलेट इन्स्टन्स तयार केल्यानंतर, सर्वलेटचा ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर काय तयार होणार आहे, म्हणजे काय कॉल होणार आहे, इनिट मेथड. परंतु ती किती वेळा कॉल होणार आहे, फक्त एकदाच. Then the init method is used to initialize the servlet. Okay, the init method is used to initialize the servlet. It is the life cycle method of javax.servlet.servlet interface. Okay, then syntax of init method is given below. Just init method चा हा इथे syntax दिलेला आहे बघा. Public void init servlet config space config throws servlet exception. So this is the syntax for init method. Then service method is invoked. आता ही सर्व्हिस मेथड मेन काम करते, बरोबर आहे, मल्टिपल रिस्पॉन्स देण्यासाठी. The web container calls the service method each time when the request for the servlet is received. Web container calls service method each time म्हटलं प्रत्येक वेळेला ते कॉल करते when the request for the servlet is received. If servlet is not initialized, जर सर्वलेट इनिशियलाइज केलं नसेल, it follows the first 3 स्टेप, जे आपण आधीच्या 3 स्टेप बघितल्या. बरं, क्लास लोड केला, नंतर आपण काय केलेलं आहे, त्याचा इन्स्टन्स तयार केलेला आहे, नंतर इनिट मेथड कॉल केलेला. तर ह्या 3 मेथड पहिल्यांदा कॉल होणार, बरोबर. इफ मग सर्व्हिस मेथड कॉल होणार. इफ सर्वलेट इज इनिशियलाइज्ड, इट कॉल्स द सर्व्हिस मेथड. जर सर्वलेट इनिशियलाइज झाला असेल तर मात्र इट विल कॉल द सर्व्हिस मेथड. सर्वलेट इज इनिशियलाइज्ड ओनली वन्स. हे मगाशी पण आपण बघितलं, इनिशियलायझेशन हे एकदाच होतं. द सिंटॅक्स ऑफ सर्व्हिस मेथड ऑफ सर्वलेट इंटरफेस इज गिवन बिलो. तर हे सर्व्हिस मेथडचा हा काय सिंटॅक्स आहे. पब्लिक वॉइड सर्व्हिस, सर्वलेट रिक्वेस्ट, सर्वलेट रिस्पॉन्स, थ्रो सर्वलेट एक्सेप्शन, आयओ एक्सेप्शन. सो दिस इज अ सिंटॅक्स फॉर सर्व्हिस मेथड. ते आपण नंतर बघणार आहोत, परंतु हे स्टेप्स हे आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट इज डिस्ट्रॉय मेथड इज इन्वोक्ड. लास्ट काय बघा, डिस्ट्रॉय मेथड. द वेब कंटेनर कॉल्स द डिस्ट्रॉय मेथड बिफोर रिमूव्हिंग द सर्वलेट इन्स्टन्स फ्रॉम द
सर्व्हिस. ज्यावेळेला आपण ऑब्जेक्ट तो रिमूव्ह करायचा आहे त्यावेळेला आपण काय करणार आहे, त्याच्या आधी डिस्ट्रॉय मेथड ही आपल्याला कॉल करायचं आहे. इट गिव्स द सर्वलेट an opportunity to clean up any resources, for example memory, thread. ओके, तर हे काय होणार आहे, सगळं मेमरी मधून आपल्याला काय करायचं, क्लीन करायचे असेल आपल्याला डिस्ट्रॉय मेथड आपल्याला कॉल करायची. The syntax of destroy method of servlet interface is given below. सिंपल काय, पब्लिक void destroy. So it is a last step. ओके, void destroy. ओके, तर आज आपण काय बघितलेलं आहे बघा, की सुरुवातीला आपण एक जनरल स्ट्रक्चर बघितलं, तर सर्वलेटचं स्टॅटिक पेज म्हणजे काय, डायनॅमिक पेज म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू सर्वलेट बघितलं, सर्वलेट म्हणजे काय बघितलं, याची एक डायग्राम बघितली, वर्किंग ऑफ सर्वलेट, कशा पद्धतीने क्लायंट सर्व्हरला देतो, सर्व्हर रिस्पॉन्स बॅक करतो, हे डायग्रामॅटिकली आपण पिक्चर बघितलेलं आहे. क्लायंट ऑलवेज गिव्ह द रिक्वेस्ट थ्रू द वेब ब्राउझर विथ द हेल्प ऑफ URL. सर्व्हर विल टेक हेल्प ऑफ सर्वलेट and it give back response to that client. Then we have seen the advantages of the servlet. Platform independent आहे, परफॉर्मन्स चांगला आहे. लाईफ सायकल ऑफ सर्वलेट बघितली, इनिट, सर्व्हिस आणि डिस्ट्रॉय या मेथड त्याच्यामध्ये बघितल्या. इनिट मेथड एकदा कॉल होते, सर्व्हिस मेथड मल्टिपल टाइमला आणि डिस्ट्रॉय एकदा. लक्षात आलं काय बघा. त्याच्यानंतर ह्याच्या काही स्टेप्स आहेत त्या बघितल्या आपण. त्याच्यामध्ये सर्वलेट क्लास लोड होतो पहिल्यांदा, नंतर सर्वलेट इन्स्टन्स तयार होतो, त्याच्यानंतर इनिट मेथड ही इन्वोक होती, ही पण एकदाच कॉल होते, नंतर मात्र सर्व्हिस मेथड आपल्याला इन्वोक करावी लागते. मात्र सर्व्हिस मेथडच्या आधी ह्या आधीच्या तिन्ही मेथड ह्या तुम्हाला, तिन्ही स्टेप्स ह्या तुम्हाला परफॉर्म कराव्या लागतील, आणि लास्टला द फायनल इज डिस्ट्रॉय मेथड इज इन्वोक. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ सर्वलेट or life cycle of servlet. Okay, so today